नमस्कार मंडळी. बाळासाहेबांचे दोन शिलेदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र. राजकारणात काय बदल होणार? शिंदे भाजपला किती मोठा फटका बसणार? याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, जरा कल्पना करा, ज्या दोन नावामुळे महाराष्ट्राचं राजकारण 20 वर्ष ढवळून निघालं, ज्यांच्यात फक्त राजकारण नाही तर अहंकार, वेदना आणि सत्ता संघर्ष होता, तेच राज ठाकरे आणि तेच उद्धव ठाकरे आज एकत्र आलेत. हा केवळ हात मिळवण्याचा फोटो नाही, हा शिंदे भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे. मुंबई, मराठी माणूस आणि बाळासाहेबांचा वारसा सगळं पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार आहे. पण प्रश्न हा आहे, ही युती टिकणार का? ही भावनिक खेळी आहे की राजकीय मास्टर स्ट्रोक? आणि सगळ्यात महत्वाचं नुकसान कोणाचं होणार? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असा मुद्दा आहे जो शिंदे गटाची झोप उडवू शकतो. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 24 डिसेंबर हा दिवस इतिहासात नोंदवला जाणार आहे. 20 वर्षाची कटुता, 20 वर्षाची स्पर्धा आणि 20 वर्षांचं मौन, आणि आज त्या सगळ्यावर पडदा पडला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचे दोन शिलेदार, राजकीय वारसदार सुद्धा आपल्याला म्हणाय हरकत नाही, राजकीय पातळीवर पुन्हा एकत्र आलेले आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असताना ही युती फक्त समीकरण बदलत नाही, तर सत्ता संतुलन हलवणारा भूकंप आहे. मंडळी, जरा विचार करा, तुम्हाला आठवतंय का 30 जानेवारी 2003 शिवसेनेची कार्यकारिणी आणि त्या बैठकीत राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे करतात. तेव्हा सगळ्यांना धक्का बसला, कारण खासगी चर्चांमध्ये राज ठाकरेंनी अनेकदा उद्धवच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती, पण सार्वजनिक मंचावर एक शब्दही विरोधात नाही. हीच ती वेळ होती जिथून ठाकरे घराण्याच्या राजकारणाला फाटे फुटले. तसंच बघायचं झालं तर 2006 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडतात आणि जन्म घेतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. तेव्हापासून मुंबईत मराठी मतांचा तुकडा तुकडा झाला. एक मत शिवसेनेला तर एक मत मनसेला, आणि फायदा कोणाचा? तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि नंतर भाजपला. हीच चूक आता दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे का, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मंडळी, भावनेवर न जाता आता थेट आकड्यावर येऊया. एका निवडणुकीमध्ये बघायचं झालं तर शिवसेनेला 28.29% मतदान पडलं होतं, तर भाजपला 27.32 आणि मनसेला 7.73%. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये शिवसेनेला 21.85, मनसेला 20.67 आणि भाजप युतीत असूनही 8.64. मंडळी, तुम्ही लक्षात घेतलं का, शिवसेना प्लस मनसे बरोबर गेम चेंजेस होणार आहे. ही बेरीज आज शिंदे भाजपला अस्वस्थ करते. शिंदे गटाला सर्वात मोठा याचा धोका होणार का? एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा दावा कोणता? आम्ही खरी शिवसेना, पण बाळासाहेबांचा मुलगा आणि बाळासाहेबांचा पुतणा एकत्र आल्यावर हा दावा टिकतो का? मराठी मतदार, विशेषतः जुने शिवसैनिक, भावनिक निर्णय घेतात आणि हाच भावनिक फटका शिंदे गटासाठी घातक ठरू शकतो. संख्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे भावना. बाळासाहेब ठाकरे आजही मुंबईच्या गल्लीत जिवंत आहेत, आणि जेव्हा त्यांचा मुलगा पुतण्या एकाच व्यासपीठावर दिसतात तेव्हा मतदार विचारतो, चिन्ह कोणतं आहे हे महत्वाचं नाही, वारसा कोणाचा आहे हे महत्वाचं आहे. आणि इथंच एकनाथ शिंदे यांची गोची होणार आहे. उद्धव ठाकरे संयमी, शांत प्रशासकीय आणि राज ठाकरे आक्रमक, थेट भाषणात वीज, ही जोडी ताकद ठरू शकते. पण धोकाही आहे, कारण नेतृत्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. अरे मंडळी, तुम्ही खुश होण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही युती अजून कागदावर नाही. नेतृत्व, जागा वाटप, निर्णय प्रक्रिया सगळं कठीण आहे. जर अहंकार जागा झाला तर ही युती टिकणार नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, ही युती टिकेल का नाही त्यानंतरचा विषय राहिला. जर ही युती टिकली तर मुंबई, ठाणे आणि नाशिक सगळीकडे समीकरण बदलतील आणि शिंदे भाजपला नव्या रणनीतीशिवाय पर्याय उरणार नाही. मंडळी, तुम्ही सांगा, ही युती फक्त भावनिक प्रयोग आहे का, की महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी चाल आहे? एक गोष्ट मात्र नक्की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं शिंदे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि बघत राहा राजतक मराठी. तर अशा प्रकारे बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन कशा प्रकारे आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच घाव तर घालणारच आहेत. पण मंडळी, अशा प्रकारे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, आणि हे दोघं एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि बीजेपीला फार मोठा याचा फटका बसणार आहे. कारण की ह्यांनी जी अगोदर चाल केली होती तीच आता 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आलेले आहेत. आणि सगळी जनता, आता शिवसेनेची जनता आहे ती सगळी भावनिक असते, आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणल्यास विचाराचा वारस कोण आणि स्वतः त्यांचा वारस कोण हे जनतेला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तर मंडळी, तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा राजतक मराठी. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.